जालन्यात धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावली आहे, तरी देखील सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ त्यांना अद्याप चर्चा करायला आलं नसल्याचा आरोप दीपक बोराडे यांनी केला आहे। दादा, काय सांगणार की आज उपोषणाचा 10वा दिवस आहे, सरकारकडून काही संपर्क झाला आहे का आणि यापुढचा इशारा कसा असणार? नाही, आता परवा आम्ही एक इशारा मोर्चा घेतला होता ते सरकारला हे सांगण्यासाठी की दीपक बोराडे इथं जरी एकटा बसलेला असला तरी तो महाराष्ट्राच्या 2.5-3 कोटी धनगर समाजाचा आवाज बनवून बसलेलो आहे। आणि मला वाटतं आपण सर्वांनी ते पाहिलं की जालन्याच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा मोर्चा झाला। जितके लोक शहरात होते तितकेच लोक 10 किलोमीटर 20 किलोमीटर बाहेर गाड्यांमध्ये अडवलेले होते। मला वाटतं सरकारचे डोळे उघडले पाहिजे। मी त्या दिवशीसुद्धा लोकांची अपेक्षा होती काहीतरी वेगळी भूमिका घ्यायला पाहिजे होती, परंतु मला प्रश्न सोडवायचा आहे, मला प्रश्न चिघळवायचा नाही आहे। म्हणून मी सरकारला शांततेच्या मार्गानं जनतेला आवाहन केलं। आज परत तहसील समोर ढोलबजाव आंदोलन, 2 दिवसांनी आमदार खासदाराच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन, 1 तारखेला चक्काजाम। माझी अपेक्षा आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे, कारण छोटासा विषय आत्ता मी बोलतो या क्षणाला जरी देवेंद्र फडणवीस यांनी जर ठरवलं की मी दिलेला शब्द पाळावा तर ते संध्याकाळपर्यंत GR माझ्या हातात आणून देऊ शकतात राज्यपालाच्या सहीनिशी। इतका छोटा विषय, मोठा विषय नाही आहे। म्हणून आज आता सरकारकडनं अधिकृत माहिती नाही, पण मला अशी माहिती मिळाली की शिष्टमंडळ येतं आहे। मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आणि सूचना, म्हणजे त्याला इशारा म्हणत नाही मी, कारण मी अजून टोकाची भूमिका घेत नाही आहे। पण आज उद्या जर शिष्टमंडळ चर्चेला आलं तर ठीक, जर त्यांना इकडे यायला गाड्या मिळत नसतील तर मी ॲम्ब्युलन्समध्ये बसतो परवा आणि मी मुंबईला जातो आणि त्यांच्याशी चर्चा करतो। इशारा काय असणार आहे, कारण तुम्ही 1 तारखेला 1 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आणि चक्काजामचा इशारा दिलेला आहे। आता सरकारला ज्या भाषेत कळतं आहे, आत्तापर्यंत शांततेनं संविधानिक मार्गानं चाललं। चक्काजामसुद्धा शांततेच्याच मार्गाने, सामान्य लोकांना त्रास द्यावा, रहदारीस त्रास व्हावा ही 1% आमची भावना नाही आहे। पण सरकार जर यांना ऐकतच नसेल तर मग तो शेवटचा पर्याय म्हणून चक्काजाम म्हणलं, आणि तरी सरकारनं ऐकलं नाही तर मग मी आता मुंबईत जायचं आताच ठरवलं आहे। मग पाहू काय होतं आहे। याचबरोबर तुम्ही सांगितलं की 2 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू, 2 ऑक्टोबरपर्यंत। आणि जर सरकारने काही त्या ठिकाणाहून सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर आम्ही मुंबई जाण्याचा देखील इशारा दिला। बिलकुल, मी म्हटलं ना, जर चर्चेला आले 2 तारखेपर्यंत चर्चा झाली तर चांगली गोष्ट आहे। आणि जर चर्चेला आले तर मी 2 दिवसात मुंबईला जाईल आता ॲम्ब्युलन्समध्ये बसून, हा एक भाग। आणि जर चर्चेला आले, चर्चा काय जे सुरू असेल ठीक आहे, आणि जर हे काहीच चर्चा नाही झाली तर 2 तारखेपासून मात्र आम्ही तारीख ठरवू, 2 तारखेला डिक्लेअर करू। त्या दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या धनगर समाजासह, विशेष म्हणजे मेंढरांसह आम्ही मुंबईला जाऊ।